हॅलो हाय नमस्कार. द तुरस्कर डायरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी इथे बनवते आहे मशरूमची भाजी. त्यासाठी मी एक पॅकेट मशरूम घेतला आहे. थोडे माझ्याकडे आधीचे शिल्लक होते ते मिळून धुवून घेतले, सगळे साफ करून घेतलेले आहेत. लागणारं साहित्य बघूया. कांदा, टोमॅटो, एक शिमला मिरची. कांदा जरा जास्तच घ्यायचा आहे आणि थोडासा कांदा असा सालं काढून घ्यायचे आहे. आणि मसाला आपला नेहमी वापरतो तो गरम मसाला थोडासा. नंतर गॅसवर मी भांडं ठेवलेलं आहे. गरम होईपर्यंत मी इकडे बाकीचा मसाल्याची तयारी करते. थोडंसं तेल घालायचं आहे, थोडंसं जिरं घातलं आहे मी फोडणीसाठी आणि आल्या लसूणची पेस्ट घातलेली आहे. हे चांगलं परतून घेतलं की मगच त्याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे मी इथे, तो घालते. तो चांगला भाजून घ्यायचा, एकजीव करून चांगलं शिजून घ्यायचं. चांगलं 2 मिनटं शिजवायला द्यायचं. हे सगळं साहित्य शिजवून झाल्यावरच मी इथे आपला मसाला घालते. 1-2 वेळा परतून घ्यायचं. तर थोडंसं मीठ घालून घेते. मीठ घातलं आणि मशरूम काय शेवटीच घालायचं आहे, कारण मशरूमला जास्त वेळ लागत नाही शिजायला. आता मी इथे मसाला, आपला मालवणी मसाला घातला आहे. हळद, हे चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा, हे चांगलं असं एकजीव झाल्यानंतरच त्यामध्ये शिमला मिरची एक घेतलेली आणि तो कांदा घेतलेला होता तो. याच्यामध्ये ना कांद्याची क्वांटिटी जर जास्त घ्यायची आहे. कांदा जास्त घातल्यामुळे ते चांगलं मिळून येतं. आणि आत्ता मी ते मशरूम घालते. पाणी घालायची गरज नाही आहे, कारण मशरूमलाच ऑलरेडी पाणी सुटतं. मग फक्त झाकण मारून त्याच्यावर पाणी घालून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे आता हळूहळू चांगलं 5 मिनटं ठेवायचं आहे. मध्ये मध्ये झाकण काढून 2-3 वेळा चेक करायचं आहे आपलं किती शिजतं आहे ते. त्या हिशोबाने पाणी. नंतर मी याच्यामध्ये थोडंसं वाटण टाकणार आहे, म्हणजे आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण. आपण ही रेसिपी आहे ना, आपण कांदा आणि फक्त टोमॅटोमध्ये पण तव्यावर करू शकतो. 2 प्रकार आहेत. आता हे मी भातावर पण खायला मिळेल यासाठी मी ही अशी पद्धत वापरलेली आहे. नाहीतर नुसत्या तव्यावर पण आपण चपातीबरोबर पण खाऊ शकतो. अशी पण सुकी पण करू शकतो, ती पण छान होते. आता इथे मी गरम मसाला घालते आहे. हा घालून झाल्यानंतर परत 1 मिनिटभर शिजवायला द्यायचं. आणि मग मी इथे त्याच्यासोबत वाटण घातलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढंच, असं पातळ जास्त करायचंच नाही आहे. क्वांटिटी जास्त वाढवायची नाही पाण्याची. अशी तुम्ही ही रेसिपी करून बघा. वाटप घातल्यानंतर परत 2 मिनटं उकळायला द्यायचं. आणि मग उकळून झाल्यानंतर परत आपण थोडंसं किंचित त्याच्यामध्ये ना गूळ किंवा साखर टाकायची. थोडी, आवडत नसेल तर नाही घालायची, पण त्याच्यामध्ये चव आहे ना, त्याला अजून त्याची मस्त होते. अशा प्रकारे ही माझी डिश आता इथे मी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.